सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, 10वी पास विद्यार्थ्यांसाठी खूपच महत्त्वाची एक योजना आहे. जसं की तुम्ही थंबनेल आणि टायटल पाहिलेलं असेल की 10वी पास विद्यार्थ्यांना मोफत टॅब इथं मिळणार आहे. हा विद्यार्थी मित्रांनो, ही योजना दरवर्षी असते 10वी पास विद्यार्थ्यांसाठी. त्यांना इथं टॅब मिळत असतो, मोफत मिळत असतो, फ्रीमध्ये, कोणतेही पैसे द्यावं लागत नसतात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कोणत्या विद्यार्थ्यांना मोफत टॅब इथं मिळणार आहे जे 10वी पास आहेत, त्याला किती % 10वीमध्ये पाहिजे, टक्के पाहिजे तेव्हा तो टॅब मिळतो, कोणत्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना कसा टॅब मिळतो, कुठे अर्ज करायचा, केव्हा करायचा, तारीख नेमकी कोणती आहे, शेवटची तारीख कोणती आहे, सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहूया. त्या अगोदर चॅनलवरती नवीन सबस्क्राईब करून ठेवा आणि सर्वात महत्त्वाचा हा व्हिडिओ एवढा शेअर करा की जेणेकरून महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याला याबाबत माहिती इथं झाली पाहिजे. पालक असो, विद्यार्थी असो, व्हिडिओ नक्की इथं शेअर करा. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 10वीची बोर्डाची परीक्षा झालेली आहे, तुमचा निकाल सुद्धा लागलेला आहे. आता महत्त्वाचं पाहू शकता, ही नोटीस सुद्धा लेटेस्ट वाली एकदम इथं आलेली आहे. पाहू शकता की JEE नीट MST CET बॅच 2026 च्या परीक्षेसाठी पूर्व प्रशिक्षण योजनेचा तपशील. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो पाहू शकता, ही योजना कोणती आहे, तर योजना आहे महाज्योती योजना. ठीक आहे, महाज्योती ही योजना आहे महात्मा ज्योतिबा फुले यांची. ठीक आहे, तर नेमकं पाहू शकता कोणत्या विद्यार्थ्यांना कसं मिळणार, सर्व काही सांगतो मी तुम्हाला. पाहू शकता इथं सांगितलेलं आहे की महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जमाती, जाती, विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना JEE नीट MST CET बॅच 2026 करिता परीक्षापूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने महाज्योती मार्फत देण्यात येत आहे. म्हणजेच काय की 2026चे जे विद्यार्थी इथं परीक्षा देणार आहेत, कोणती, तर JEE नीट आणि MST CET. म्हणजे आता 10वी पास झाल्यानंतर ते 11वीला ॲडमिशन घेतील, नंतर 12वीला 2 वर्षानंतर MST CET, JEE आणि नीट ह्या एक्झाम देतील, एंट्रन्स एक्झाम देतील. तर त्यांच्यासाठी ही योजना आहे. ठीक आहे, फक्त यामध्ये सांगितलेलं आहे की त्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योतीतर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 GB पर डे इंटरनेट डाटा पुरवण्यात येईल. पाहू शकता या योजनेमध्ये काय सांगितलेलं आहे, विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 GB पर डे इथं डाटा, तुम्हाला इथं इंटरनेट डाटा इथं मिळणार आहे. ठीक आहे, तर यासाठी पाहू शकता ह्या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी पात्रता नेमकी कशी पाहिजे विद्यार्थ्याची ते पहा. पहिली आहे, विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा किंवा असावी. विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा. तसेच विद्यार्थी नॉन क्रिमिलियर उत्पन्न गटातील असावा किंवा असावी. म्हणजे नॉन क्रिमिलियर तुमच्याकडे असलं पाहिजे. सन 2024मध्ये 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर प्रशिक्षणाचा लाभाकरिता पात्र असतील. 2024मध्ये 10वीची परीक्षा उत्तीर्ण पाहिजेत. 4 नंबर, विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा. याबाबतची कागदपत्रे स्पष्ट व दृश्य पद्धतीने जोडणे आवश्यक आहे. त्यानंतर विद्यार्थ्याची निवड ही त्यांना 10वीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल. ओके, पाहू शकता इयत्ता 10वीमध्ये शहरी भागातील विद्यार्थ्यांना 70% किंवा यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचं काय, 10वीमध्ये तुम्ही असाल आणि जर तुम्ही शहरी भागातून असाल तर तुम्हाला 70% किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क असणे इथं गरजेचं आहे. किंवा तर तुम्ही ग्रामीण भागातील असाल तर तुम्हाला इथं 60%च्या पेक्षा जास्त गुण असणे इथं गरजेचं आहे. तर तुम्ही या योजनेसाठी इथं जे आहे पात्र होणार आहे. ठीक आहे, विद्यार्थी शहरी किंवा ग्रामीण भागातील आहे किंवा असेही विद्यार्थ्यांच्या आधार कार्डवरील नमूद पत्त्यावरून ठरवण्यात येईल. आता तुम्ही शहरी भागात आहात की ग्रामीण भागात आहात हे तुमच्या आधार कार्डवरच्या पत्त्यावरून इथं ठरवल्या जाईल. ठीक आहे, आता या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे पाहिजेत ते पहा. पहिला आहे, तुम्हाला आधार कार्ड पाहिजे पुढील व मागील बाजूस दोन्ही बाजूंनी. त्यानंतर रहिवासी दाखला म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट पाहिजे. त्यानंतर जातीचे प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट पाहिजे. वैध नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट म्हणजे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र पाहिजे. त्यानंतर 10वीची गुणपत्रिका म्हणजे 10वीची मार्कशीट पाहिजे. विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला, बोनाफाईड सर्टिफिकेट. म्हणजे तुम्ही 11वीमध्ये आता ॲडमिशन घेतलेली आहे सायन्सला म्हणजे विज्ञान शाखेला, हे इथं त्यासाठी बोनाफाईड सर्टिफिकेट लागणार आहे. हे बोनाफाईड सर्टिफिकेट तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये जिथं तुम्ही ॲडमिशन घेतल्या 11वीला तिथं मिळून जाणार आहे. ठीक आहे, बोनाफाईड सर्टिफिकेट. त्यानंतर दिव्यांग असल्यास दाखला, म्हणजे दिव्यांग असाल तुम्ही तर त्याचा दाखला, किंवा अनाथ असल्या त्याचा इथं दाखला इथं पाहिजे. ठीक आहे, तर अशा पद्धतीचे डॉक्युमेंट्स आहेत. त्यानंतर आता महत्त्वाचं सांगायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, तर आरक्षण वगैरे आहे हे तुम्ही इथं पाहून घे जा. ओके, त्यानंतर महत्त्वाचं
की याला इथं अप्लाय वगैरे कसं करायचं, कोणती शेवटची तारीख आहे. तर पाहू शकता इथं या अर्जासाठी अप्लाय करण्यासाठी ही वेबसाईट आहे www.mahajyoti.org.in. ह्या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार आहे. ठीक आहे. यावरती जाऊन तुम्ही ॲप्लिकेशन फॉर JEE नीट MST CET बॅच 2026 ट्रेनिंग यावर जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरू शकता. आता महत्त्वाचं की बऱ्याच विद्यार्थ्यांना अर्ज कसा करायचा हे माहीत नसते. जर तुम्ही म्हणत असाल तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल, जर भरपूर कॉमेंट्स मला आले तर मी याच्यावरती एक स्पेशल व्हिडिओ इथं बनवू शकतो. ठीक आहे, मला कॉमेंट्समध्ये इथं नक्की सांगा. ओके. त्यानंतर बघू शकता अर्जासोबत मध्ये नमूद सर्व कागदपत्रे स्वाक्षांकित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून जोडावे. जे कागदपत्रे मी वरती आता तुम्हाला सांगितले ते सर्व स्कॅन करून तुम्हाला इथं जोडावे लागतील ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या वेळेस. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता की अर्ज करण्याची इथं शेवटची तारीख कोणती आहे, तर 10/7/2024. लक्षात ठेवा तारीख 10/7/2024. ठीक आहे. जुलै महिना 10 जुलै 2024 ही शेवटची तारीख आहे. अर्ज हा पोस्टाने किंवा ईमेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही आहे. ठीक आहे. हे इथं महत्त्वाचं आहे, मी तुम्हाला इथं सांगितलं. आणि जर महत्त्वाचं जर तुम्हाला या योजनेबाबत काही अडचण आली तर तुम्ही या नंबरवरती कॉल करून इथं विचारू शकता. पाहू शकता अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या कॉल सेंटरवर संपर्क करावा. पाहू शकता संपर्क क्रमांक आहे आणि हा ईमेल ID आहे, याच्यावरती तुम्ही तुमचा डाऊट विचारू शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीने 10वी पास विद्यार्थ्यांसाठी योजना आहे मोफत टॅब योजना. तर हे तुम्हाला माहिती होतं का, कॉमेंट्समध्ये सांगा. पालक विद्यार्थी हा व्हिडिओ पुढे शेअर करा जेणेकरून सर्व इम्पॉर्टंट हे विद्यार्थ्यांना कळायला पाहिजे. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.